नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय धर्माधिकारी सर, ताई आणि तुम्ही सर्व मित्रपरिवार. खरं तर ऋषिकेश दादा आम्हाला शिकवायचा आणि ऋषिकेश दादा खूप 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 काही बोलला. मला असं वाटतं की बऱ्याच जणांचे जड झालं असेल. आय होप की ते तेवढं जड नव्हतं, पण तरी पण. आता माझं बॅकग्राऊंड एकदम वेगळं आहे. मी जरी माझं MBBS झालं असेल तरी मी शिरूर तालुक्याचा आहे. शिरूर तालुका माहिती असेल, पुणे-नगर हायवेवर येतो. आणि पुणे-नगर हायवेवर ज्यावेळी शिरूर तालुका येतो त्यावेळी तिकडे यशाची चौकाई वेगळीच असते. त्यामुळे मी ज्यावेळी यशस्वी झालो, MPSCमधनं DYSP पोस्ट भेटली आणि UPSCमध्ये 358 रँक आली, त्यावेळी मला एक पोस्ट आले. म्हणजे जे काय खाली कमेंट होती त्या कमेंटमध्ये लिहिलं होतं, आजकाल ती स्टाईल आहे की दादा एकच नंबर हॅश, नादखोळा हॅश, जबरदस्त हॅश, लय भारी हॅश, राडा हॅश, हवा. पण मित्रांनो, त्याच्या खालची पोस्ट काय होती? दुसऱ्या मित्राने लिहिलं होतं वरच्या मित्राला उद्देशून, विसरू नको मित्रा त्याचे प्रयत्न एकच नंबर, त्याची जिद्द नादखोळा, त्याचा अभ्यास जबरदस्त, त्याची स्ट्रॅटेजी लय भारी आणि मग होती हवा. खरं तर बोलायला मला आवडतं. त्यामुळे ज्यावेळी MPSCमध्ये बोलत होतो, सर म्हटले होते 2 महिन्याने आपण असाच कार्यक्रम घेऊ. आणि त्यावेळीसुद्धा हा बोलायला असेल. खरंच मला गर्व वाटतो आणि खरंच एक समाधान वाटतं की सरांनी बोललेल्या त्या शब्दाला मी आज जागलो आहे. आणि सरांना मे बी तो आत्मविश्वास असेल. त्याआधी सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता. इंटरव्ह्यूमध्ये सरांनी मला सर्वात जास्त 182 मार्क्स दिले होते. सरांनी 182 मार्क्स देणे खूप मोठं, म्हणजे मला असं वाटतं की आजपर्यंत मला भेटलेलं सगळ्यात मोठं रिकग्निशन असेल त्या इंटरव्ह्यूमध्ये. परंतु सांगायला आनंद वाटतो की UPSCसुद्धा सरांच्या काही पुढे नाही. आजच UPSCचे मार्क्स आलेत आणि मला UPSCने सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये 182 मार्क्स दिलेले आहेत. त्यामुळे आनंद वाटतो की मी चाणक्य मंडल परिवाराचा एक सभासद आहे, सदस्य आहे. खरंच आनंद वाटतो. आणि हा जो आत्मविश्वास आहे हा सरांनी माझ्यावर दाखवला, माझ्या मित्रपरिवाराने माझ्यावर दाखवला, माझ्या आईवडिलांनी माझ्यावर दाखवला, माझ्या भावंडांनी माझ्यावर दाखवला. परंतु या सगळ्यांमध्ये मला आज कोणाची खरंच आठवण येत असेल की खरा माझ्यावर आत्मविश्वास कोणाचा होता, की तर ते माझे आजोबा होते. दुर्दैवाने ते आज नाही आहेत. परंतु तुम्ही विचार करा, मी पहिलीपासून होतो एक बऱ्यापैकी, त्याला तुम्ही सगळे स्कॉलर वगैरे म्हणू शकता, त्या पद्धतीचा विद्यार्थी होतो. परंतु जसं ताईंनी आत्ता उल्लेख केला की कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे. शेतकरी कुटुंबामध्ये शेती हाच माझा म्हणजे आमचा प्रमुख व्यवसाय आहे. आणि आजोबा बिलकुल शिकलेले नव्हते. त्यामुळे आजोबांना जर शेतीत काम केलं नाही तर आवडायचं नाही. आमची जॉईंट फॅमिली होती, मी आणि माझा कझिन. तर माझा कझिन, आम्ही दोघे एकाच वर्गात. तो शेतामध्ये काम करत, मी शेतामध्ये जास्त काम करत नव्हतो. तर मग आजोबांना नेहमी तो चांगला वाटायचा की अरे तो काम करतो, हा काही करत नाही. त्यामुळे मला असं वाटायचं की आजोबांना मी आवडत नाही. 1ली झाली, 2री झाली, 4थी झाली, 7वी झाली, 8वी झाली, मग 9वीमध्ये मी 9वीमध्ये होतो. आणि आमच्या गावामध्ये हायस्कूल थोडं दूर आहे, असं 2-3 किलोमीटरवर आहे. 1 मे होता. 1 मे सगळ्यांना माहिती आहे, ज्या दिवशी रिझल्ट्स येतात. 1 मेचा दिवस होता. मी असा रिझल्ट घेऊन 9-10 वाजले होते. रस्त्याने येत होतो. आजोबा असेच इकडनं रस्त्याच्या दुसऱ्या साईडने येत होते. आजोबा येत होते. त्यावेळी आमच्याकडे शेळ्या होत्या. आजोबा त्या 2 शेळ्या घेऊन चालले होते. मी इथे असेल आणि आजोबा साधारण त्या फॅनच्या तिथे असतील. तर पहा, आता आजोबा तिथनं येत आहेत, मी इकडनं. तर मी आजोबांना पाहिलं, आजोबांनी मला पाहिलं. आजोबांनी फक्त एकच साईन केली. याचा अर्थ काय? नंबर 1 का? म्हणजे मी फक्त बाकी काय नाही, मी फक्त म्हणाली हां. म्हणजे आजोबांनी हे पण नाही विचारलं की नंबर 1 का, आणि मी हे पण नाही बोललो की माझा नंबर 1 आला आहे. याचा अर्थ मला हे सांगायचं की आजोबांना हे माहीत होतं की आपला हा जो नातू आहे तो पहिलीपासून पहिला येतो आणि आजसुद्धा तो पहिला आला असेल. याला म्हणतात आत्मविश्वास. आणि हा आत्मविश्वास, हा जो आजोबांनी दाखवलेला जो विश्वास आहे, तो विश्वास साध्य करणं आणि सार्थ करणं, याच्यासारखं मला वाटतं भाग्य दुसरं कोणतं नसेल. जसं धर्माधिकारी सर म्हटले होते की नाही, हा मुलगा 2 महिन्यांनीसुद्धा इथे असेल. मला आज खरोखर धर्माधिकारी सर म्हटलेलं वाक्य आणि मला आजोबांनी तो दाखवलेला 1 नंबरचा हात, हे खूप आयुष्यामध्ये पुढे किती मोठा होईल किंवा माहीत नाही पुढे काय आयुष्य आहे, परंतु ह्या 2 गोष्टी मी कधीही विसरणार नाही. असो,
खूप झाली हवा, खूप झाला नादखोळा, खूप झाला राडा. कारण या गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा तुमचे प्रयत्न, तुमची जिद्द, तुमची मेहनत, तुमची चिकाटी तेवढी असते. आणि हे सगळं होत असतं, हे सगळं करू शकतो. त्यासाठी खूप काही हाय फाय फिलॉसॉफी वगैरे या गोष्टींची गरज नाही आहे. एक सामान्य कुटुंबातील मी सुद्धा पिंपळे धुमाळा, मला वाटतं 2000 लोकसंख्येचं गाव आहे. 2000पेक्षा जास्त लोकसंख्या नसेल. ते मला यासाठी माहिती कारण आता निवडणुका आलेत. गावात एक एक मत लोकांना माहीत असतं की अरे कोण आहे, 1200 मतदान आहे की 1300 की 1210 आहे. मला आता माहिती की आमच्या गावची लोकसंख्या जवळपास 2000 आहे. त्या 2000 लोकसंख्येतील एक मुलगा MPSC करू शकतो. खरं तर एक 7-8 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये PSI ही एकच गोष्ट माहीत होती. रमेश धुमाळ माझा तो कझिनच आहे. साधारण 2007-8 साली तो पहिल्या वेळी ज्यावेळी मी MBBSची तयारी करत होतो त्यावेळी तो PSIची तयारी करत होता. तोपर्यंत आमच्या गावामध्ये MBBS पण माहीत नाही, PSIसुद्धा माहीत नाही. तो PSIची तयारी, मी MBBSची तयारी. त्यावर्षी तो PSI राज्यामध्ये पहिला आला. प्रचंड मेहनत, राज्यामध्ये पहिला. आणि मला वाटतं त्याच वर्षी माझं MBBSला ॲडमिशन झालं. परंतु त्यानंतर त्याने तिथं ध्यास नाही सोडला. पुढे जाऊन त्यानेसुद्धा पुढे एक्झाम दिल्या. पुढे MPSCमध्ये तो DYSP झाला. तो DYSP झाला त्यावेळी माझं MBBS संपलं. ज्यावेळी माझं MBBS संपलं त्यावेळी आमचं खूप जवळचा कॉन्टॅक्ट आणि खूप चांगले रिलेशन्स असल्यामुळे पुन्हा मी यासाठी या सगळ्या गोष्टी सांगतो आहे कारण तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी येतील. तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. ज्यावेळी MBBS झालं त्यावेळी तो मला म्हटलं होतं की तू UPSC कर, MPSC करू नको. कारण त्याने पाहिलं होतं की हा करू शकतो. मग मी UPSCची सुरुवात केली. आणि जसं ऋषिकेश दादा म्हटलं की कितीही म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात पेशन्स हवेत, परंतु माझ्याकडे पेशन्स थोडे कमी असतात. किंवा दादा म्हटलं की कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. परंतु मला असं वाटतं की नाही, मी प्रयत्न केले, यश भेटलंच पाहिजे. तर आहे खरंच या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही प्रयत्न करताय तर जिंकण्यासाठीच लढा. उगीच लढायचं म्हणून लढू नका. आणि ते सोडून ते सगळं करून जर ऋषिकेश दादास म्हटलं त्या पद्धतीने जर अपयश आलं तर मग मात्र तुम्ही तुमच्यामध्ये पेशन्स हवेत. कारण यश पचवायला जसं तुम्हाला खूप मोठं मन लागतं त्याचप्रमाणे अपयश पचवण्यासाठी तेवढी मोठी छाती लागते. या गोष्टी विसरू नका कधीच. मग UPSCची तयारी ही जी आहे ती खरंच एक जसं दादा म्हटलंच की एक आनंददायी प्रोसेस होती. मला कधीच अभ्यास हे बर्डन वाटलं नाही. नाहीतर 20 वर्ष बर्डन कोण वाहणार. 20 वर्ष बर्डन व्हायला असतं तर आत्तापर्यंत माझ्या डोक्याचा मेंदू कुठेतरी फुटला असता. पहिलीपासून किती वयाच्या 6व्या वर्षी आपण पहिलीमध्ये जातो. आता तर काय ज्युनियर KG काय बरंच काय आलं. म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून वयाच्या आता माझं जवळपास 27 वय. म्हणजे 25 वर्ष तुम्हाला अभ्यास करायचा असतो. ते बर्डन म्हणून जर केलं तर खूप जास्त प्रॉब्लेम्स होतील. नक्कीच तुम्हाला यश भेटणार नाही. आणि यश जरी भेटलं तरी त्याचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही. तुम्हाला ते काइंड ऑफ हवा करता येणार नाही. असो माझा प्रवास तसा म्हटलं तर खूप सुकर म्हणजेच एवढा दादासारखा इतका कठीण नव्हता, परंतु एवढा सुकरही नव्हता असं म्हणता येईल. पहिल्याच अटेम्पमध्ये मी प्रचंड मेहनत घेतली होती. चाणक्य मंडल परिवाराचा मी पूर्ण वेळ विद्यार्थी होतो. त्यावेळी UPSCची तयारी सुरू केली. त्यावेळी UPSCचा स्मिताताईंचा पहिला क्वेश्चन होता की UPSC तुला माहिती तरी आहे का. आणि खरंच तुम्हाला खोटं वाटेल त्यावेळी मला UPSC काय असते आणि कशी असते हे सुद्धा माहिती नव्हतं. परंतु तरीसुद्धा UPSC करायची हे मात्र नक्की होतं. UPSC करायची हे नक्की झाल्यानंतर चाणक्य मंडल परिवारामध्ये आलो आणि ॲडमिशन घेतलं. त्यावेळी प्रचंड मेहनत घेतली होती. पहिल्याच अटेम्पमध्ये मला पूर्वपरीक्षेमध्ये जवळपास 300 मार्क्स होते. 135 GSमध्ये होते आणि 165 CSATमध्ये होते. परंतु स्ट्रॅटेजी अशी चुकली कारण पूर्वपरीक्षेचा अभ्यास प्रचंड होता. कारण त्याचवेळी मी MPSCचा सुद्धा अभ्यास करत होतो. ते मी पुढे सांगेलच की 2 महिन्यापूर्वी मी DYSP होतो आणि आत्ता माझी 358 रँक येते. हे कसं पॉसिबल आहे आणि ते पॉसिबल आहे का आणि ते आपण कसं, मीच नाही तर तुम्ही बसलेले खूप सारे मुलं ते कसं शक्य करून दाखवू शकतात. MPSCची UPSC दोन्ही तयारी एकाच वेळी. मित्र म्हणाले UPSCची तयारी सुरू केली तर MPSCची तयारी आपोआप होते. हा जो आपोआप शब्द आहे त्याच्यामागे खूप साऱ्या गोष्टी आहेत. एवढ्या पण आपोआप त्या गोष्टी होत नाहीत. मग MCQ ओरिएंटेड माझा अभ्यास खूप चांगला झाला होता. तो अभ्यास चांगला झाल्यामुळे मला प्रीमध्ये खूप जास्त जबरदस्त मार्क्स आले. परंतु मेन्स आणि जर मेन्सचा अभ्यास नसेल तर तुमच्या प्रीच्या 300 मार्क्सला कुणीही ओळखत नाही. नाहीतर मग चाणक्य मंडल परिवाराने माझा मागच्याच वर्षी सत्कार केला असता की बाबा तुला प्रीमध्ये 300 मार्क्स आले, तुझा सत्कार. तसं नसतं. किंबहुना सत्कार हा शब्दच चुकीचा आहे, ते अभिनंदन असतं. तर त्यामुळे मेन्ससुद्धा महत्त्वाची नाही, महत्त्वाचा आहे इंटरव्ह्यू. कारण इंटरव्ह्यूमध्ये तुमचे किती मार्क्स येतात हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर 130 मार्क्स असतील इंटरव्ह्यूमध्ये तर तुम्ही लिस्टमध्ये कुठेही नसता.
आणि तेच मला आता 180 मार्क्स आहेत, 182 मार्क्स आहे, मी लिस्टमध्ये 358 आहे. मला जर 130 मार्क्स असते तर मी लिस्टमध्ये कुठेही नसतो. त्यामुळे विसरू नका, UPSCची तयारी ही काही 1-2 वर्षाची तयारी नाही, किंवा ती तुम्ही ॲडमिशन घेतला आणि तयारी सुरू झाली असंही काही नाही. ती तयारी तुमची आज आत्तापासून नाही. तुम्ही आत्ता बसले कसे, तुम्ही समोरच्याचं ऐकताय कसं, त्यातनं तुम्ही काय समजून घेतलं इथपास नाही, त्यातनं तुम्ही नवीन काय घेतलं आणि ते कसं इम्प्लिमेंट करताय. कारण आयुष्य म्हणजे फक्त UPSC नक्कीच नाही आहे. जरी तुम्ही UPSC नाही केले तरी आयुष्यातील कोणत्याही ज्या कोणत्याही क्षेत्रात जासाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कसं उत्तम आणि प्रतिभावंत व्हाल यासाठी तुमची जी मेहनत आहे, त्या मेहनतीसाठी तुम्ही आत्ता कसं करताय, आत्ता गोष्टी कशा ॲक्वायर करतायत, त्या कशा इम्प्लिमेंट करतायत आणि त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये कसा उपयोग करून घेत आहे, हे खूप खूप महत्त्वाचं आहे. खरं तर सांगण्यासारखं खूप आहे, तरी पण मला असं वाटतं की इथे समोर बसलेली मुलं आहेत यांच्यामध्ये मी स्वतःला पाहतो. तुम्हाला खूप अडचणी असतील, मलासुद्धा खूप अडचणी आल्या. मी UPSC अशा गावातनं केली की ज्या गावामध्ये आत्ता कुठे जाऊन UPSC समजते की UPSC काय आहे. आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा समोर बसलेल्या जवळपास 90% मुलांना असेल. परंतु तुम्ही कधीही कारणं देऊ नका की मी ग्रामीण भागातून आलो आहे, मी मराठी शाळेमध्ये शिकलो आहे, मी ओपन कॅटेगरीमध्ये येतो, माझ्या घरची परिस्थिती काही खास नाही आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टींची जर सबब देत असाल तर तुम्ही माझ्याकडे पहा. मी ग्रामीण भागातला आहे, मी मराठी शाळेत शिकलो आहे, मी ओपन कॅटेगरीमध्ये आहे आणि माझ्या घरची परिस्थिती काही खूप टाटा बिरलाची नाही आहे. असं असेल तरी यश भेटू शकतं. फक्त त्यासाठी हवी जिद्द, चिकाटी आणि जबरदस्त प्रयत्न, आणि मग त्यानंतर होतं जे काय आहे ते. तर आता हे झालं सगळं, पण हे कसं करायचं, कसं म्हणजे या गोष्टी म्हणजे काय म्हणतात त्याला प्रत्यक्षात कशा आणायच्या. तर मागच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये MPSC आणि UPSCचे रिझल्ट आले होते. दोन्हीमध्ये मला अपयश आलं होतं. MPSCमध्ये तर इंटरव्ह्यूमध्ये मला खूप म्हणजे 30 मार्क्स आले होते, त्याच्यामुळे माझी 1 मार्कने पोस्ट राहिली होती. आणि UPSCमध्ये माझी मेन्स क्लिअर नव्हती झाली, म्हणजे दोन्हीकडे अपयश. MPSCचा पहिला प्रयत्न, UPSCचा पहिला प्रयत्न, दोन्हीकडे अपयश. मग अपयश, खरंच अपयश आलं आणि मग ठरवलं की जसं दादा म्हटलं की अपयश आलं हे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. अपयश येऊ शकतं, परंतु प्रयत्न तुमचे नक्की तेवढे म्हणू शकतो आपण त्याला स्वच्छ आणि मनापासूनचे प्रयत्न हवेत. आणि त्याचवेळी ठरवलं की हां यार आपलं चुकलं काय. त्यावेळी मला कळालं की MPSCमध्ये माझा इंटरव्ह्यू थोडा गडबडला होता, त्यावर मला मेहनत घ्यायची होती. आणि UPSCमध्ये माझी मेन्स थोडी गडबडली होती. त्या मेन्समध्ये माझा ऑप्शनल फर्स्ट अटेम्प्टला झुऑलॉजी होता आणि सेकंड अटेम्प्टला मी तो अँथ्रोपॉलॉजी घेतला. हे शब्द तुम्हाला थोडे नवीन वाटत असतील. ज्यांनी फक्त हिस्ट्री, जिओग्राफी, पॉल सायन्स, पबॅड आणि सोशिओ हे ऑप्शनल ऐकले असतील त्यांच्यासाठी झुऑलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी थोडे वेगळे वाटतील. परंतु त्यामुळे इथे मी एक थोडं जबाबदारीने आणि एक सावधानीगिरी तुम्हाला बाळगायला सांगतो की ऑप्शनल निवडताना प्लीज घाई नका करू. ती घाई यासाठी नका करू कारण ऑप्शनल तुमचा जवळपास 30 ते 40% तुमचा जो मार्क्स आहे शेवटी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असतो. त्यामुळे ऑप्शनल निवडताना थोडी काळजी घ्या. तो ऑप्शनल तुम्हाला आवडतो का, आवडत नसेल तर मग आता तुम्ही समजा तयारी करताय, स्टार्टिंगला थोडा वेळ घ्या की चला सगळे सब्जेक्ट्स पाहिले, त्यामध्ये कोणता ऑप्शनल चांगला आहे, कोणतं तुम्हाला थोडा इंटरेस्टिंग वाटतो आहे, बाकी त्याचे मटेरियल आहे की नाही, त्याच्यासाठी शिकवणारे लोक आहेत की नाही, क्लासेस असतील तर ते क्लासेस लावायचे की नाही, या सगळ्या गोष्टी ते तुम्ही इन डिटेल जी कार्यशाळा होईल त्या कार्यशाळेमध्ये मला वाटतं नक्कीच त्याबद्दल बोलणं होईलच. मग सांगायचं आहे की मागचा मार्च आणि एप्रिल खूप माझ्या जीवनातला म्हणजे काय म्हणतात त्याला एक बॅड पॅच होता की काहीच नाही, हातामध्ये काहीच नाही. त्याला म्हणतो ना डॉक्टर आहे पण एम्प्लॉयमेंट नाही, काय म्हणतात त्याला एम्प्लॉईड बेरोजगार या टाईपचं एक काइंड ऑफ स्टेटस माझं त्यावेळी होतं. आणि मग सुरू झालं की रिथिंकिंग, चुकलं काय. मी सांगितलं की मेन्समध्ये काय चुकलं आणि MPSCमध्ये काय चुकलं. मग ठरवलं की नाही आता त्यावेळी माझ्या हातामध्ये एप्रिल आणि मे, मागच्या वेळी तुम्हाला माहीत असेल MPSCची मेन्स 31 मेच्या आसपास 31 मे आणि 1-2 जूनच्या आसपास होती. माझ्या हातामध्ये 2 महिने होते. मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल की 2 महिन्यामध्ये MPSC क्रॅक करू शकतो का कोणी, हा नक्की फेकत असेल, परंतु खरोखर MPSC होऊ शकते. म्हणजे आत्तासुद्धा ज्यांनी MPSCची प्री दिली आणि मेन्स मला वाटतं सप्टेंबरमध्ये, आत्तासुद्धा तुम्ही अभ्यास सुरू केला तर होऊ शकतं. फक्त त्या 60 दिवसांची किंवा जे काही 70 दिवस असतील त्या 70 दिवसांची स्ट्रॅटेजी खूप चांगली हवी. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी हे पाहायचं की MPSCमध्ये जे GS 1, 2, 3, 4 सब्जेक्ट्स आहेत त्याचा सिलेबस, दादानी जसं म्हटलं की तो सिलेबस तोंडपाठ हवा, लिटरली तोंडपाठ. मी हे काही असं नाही म्हणत की तुम्ही एकदा वाचल्याने झालं, तोंडपाठ म्हणजे तोंडपाठच. कमीत कमी तो 5-6 वेळा लिहून काढा.
आधी 2-3 वेळा वाचा, 5-6 वेळा लिहून काढा. कारण जोपर्यंत तुम्हाला सिलेबस माहीत नाही तोपर्यंत तुम्हाला अर्जुनासारखा पक्षाचा डोळा कधीही दिसणार नाही. सिलेबसच माहीत नाही तर तुम्ही कुठे गोळ्या मारणार. उगीच म्हणायचं की मी 12 तास अभ्यास करतो आणि त्याला सिलेबस विचारला तर सिलेबस माहीत नसतो. यासारखं दुःख दुसरं कोणतं नाही आहे. तुम्ही 4-4, 5-5 वर्ष मेहनत घेतापर्यंत तुम्हाला सिलेबस माहीत नसतो. आणि मी मग म्हणतो की 2 महिन्यामध्ये तुम्ही चांगली मेहनत करून MPSC क्रॅक करू शकता. मग म्हणता की अरे समोरचा फेकतो आहे. फेकणं वगैरे नसतं. मी ते केले आणि तुम्हीसुद्धा ते करू शकता. फक्त गरज आहे त्या स्ट्रॅटेजीची. तर ते GS 1, 2, 3, 4चा सिलेबस तुम्हाला बाय हार्ट एकदम कधीही विचारलं तर तुम्हाला माहीत हवा. तो माहीत असेल तरच तुम्ही पुढचं नियोजन करू शकता की हां की. आणि पुस्तकं नका वाचू. तो सिलेबस एकदा वाचला की. नाहीतर मी नेहमी सांगतो की सगळ्यांना माहीत असतं की हिस्ट्री घेतलं की ग्रोवरचं एक पुस्तक असतं. खास करून MPSCसाठी एक ग्रोवरचं पुस्तक असतं. लोक एक्झाम किती दूर असू जवळ असू ग्रोवरचं पुस्तक कमीत कमी 1 महिनाभर वाचतात. आणि मला माहिती आहे की सगळेजण 1 महिना वाचतातच ते. जेव्हा की त्या ग्रोवरच्या पुस्तकामध्ये फक्त मॉडर्न इंडिया आहे. आणि मॉडर्न इंडिया हा GS MPSCमध्ये फर्स्ट जो 150 मार्काचा पेपर असतो त्यामध्ये हिस्ट्री या पूर्ण विषयाला फक्त 50 मार्क्स आहेत. आणि त्या 50 मार्कपैकी मॉडर्न इंडियाला मला वाटतं 10 ते 12 मार्क्स असतील. आणि त्या 10 ते 12 मार्क्सपैकी 1-2 क्वेश्चन त्या ग्रोवरमधनं येतात. तुम्ही विचार करा की ग्रोवरला तुम्ही 1 महिना देता ज्यातले 10-12 क्वेश्चन्स येतील. आणि ते 10-12 क्वेश्चन्स बरोबर येण्याची आपली पॉसिबिलिटी किती इथपासून सुरुवात आहे. आणि पेपर 3 हा HRDचा असतो. ह्युमन रिसोर्सेसचा जो पेपर आहे. आपल्याला असं वाटतं की त्याचं कुठेही मटेरियल सापडत नाही. मग आपण तो वाचतच नाही. जेव्हा की त्यालासुद्धा 150 मार्क आहेत. असं नाही की तुमचा हिस्ट्रीचा 1 MCQ बरोबर आला म्हणजे तुम्हाला 5 मार्क आहेत. आणि HRDचा 1 MCQ बरोबर आला म्हणजे तुम्हाला अर्धाच मार्क आहे. असं आहे का कुठे. माझे जर तुम्ही मार्क्स पाहिले तर 278 GS 1, 2, 3, 4 महाराष्ट्रात जवळपास वन ऑफ द हायेस्ट स्कोर येतो. आणि सगळीकडे जवळपास सेम मार्क्स आहेत. 75-8 एकामध्ये फर्स्ट पेपर मे बी 78, सेकंड पेपर 68 वगैरे आहेत असे. थर्ड पेपर पण 67 वगैरे असे. आणि फोर्थ पेपर 75. सगळीकडे ॲव्हरेज मार्क्स आहेत. परंतु ॲव्हरेज असूनसुद्धा मी वन ऑफ द हायेस्ट स्कोर आहे. त्यासाठी स्ट्रॅटेजी गरजेची आहे. तुम्ही फक्त ग्रोवर वाचून पेपर 4मध्ये मार्क्स नाही आणू शकत. तुम्ही फक्त ग्रोवर वाचून HRDमध्ये मार्क्स आणू शकत नाही आहे. त्यामुळे स्ट्रॅटेजी बनवा. आणि दुसरं म्हणजे चला आता काय वाचायचं हे तुम्हाला समजलं. आणि मग ते किती वाचायचं. समजा तुमच्याकडे 100 दिवस आहेत. 100 दिवस आहे तर खरोखर 25 दिवस पेपर 1साठी, 25 दिवस पेपर 2, 25 दिवस पेपर 3 आणि 25 दिवस पेपर 4. आणि मग त्यामध्ये मग तुम्ही डिवाईड करा की पेपर 1मध्ये हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, मग एन्व्हायरमेंट आणि मे बी ॲग्रिकल्चर तो पार्ट आहे. तर हे पार्ट त्या 25 दिवसामध्ये डिवाईड करा. तर जाऊन तुमचं यश येईल. तर जाऊन. आणि घाबरू नका की अरे शेजारचा हे पुस्तक वाचते मग ते मी वाचलं नाही तर. अरे शेजारच्याचे किती दिवस झालं तो त्याच खुर्चीवर बसला आहे. खुर्चीला त्रास झाला असेल. अरे उठ बाबा किती वर्ष आहे. त्यामुळे आता तसं नका करू. मी गेलो. माझ्या आधी पण लोक होते. मी गेलो. मी त्या खुर्चीवर बसलो. अभ्यास केला. परंतु मी माझ्या पद्धतीने अभ्यास केला. जो MPSC UPSCला हवा आहे तो अभ्यास केला. मी गेलो त्या खुर्चीवर बसलो. खुर्ची सोडली. आता इथे उभा आहे. माझ्या शेजारची मुलं खुर्चीवर आधी होते. आत्ताही आहेत. पुढेही असतील. का. मी हे नाही म्हणत की ते कमी हुशार आहेत. फक्त हेच की तुमच्या प्रयत्नांना, तुमच्या कष्टाला जी स्ट्रॅटेजी त्याची जोड द्या. उगीच हवेमध्ये अभ्यास नका करू. स्वप्न मोठी आहेत तुमची मला माहिती आहेत. ही स्वप्न फक्त तुमची नसतात. ही स्वप्न तुमच्या आईवडिलांची आहेत, तुमच्या मित्राची आहेत, तुमच्या भावंडांची आहेत, तुमच्या गुरुजनांची आहेत. आणि खरंच एकदा स्वप्न पाहिलं असेल तर ते साकार केल्यानंतर मिळणारा आनंद हा जो समोर उभा राहून जो बोलण्यात आहे तो आनंद तुम्हाला समोर बसून ऐकण्यामध्ये कधीच येणार नाही. मला नेहमी असं वाटतं ज्यावेळी मी समोर बसलेलो असायचं त्यावेळी नेहमी आतमधनं ते काइंड ऑफ किलर इन्स्टिंक्ट किंवा ॲनिमल स्पिरिट ज्याला म्हणतो ते माझ्यामध्ये असायचं की अरे हा दादा आज इथे बोलतो आहे. मी एवढा अभ्यास करेल की मी उद्या जाऊन तिथे बोलेल. आणि मला असं वाटतं की ते बोलण्यासाठी आणि ते करण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी, तुमचं हार्डवर्क तेवढं हवं. मला माहिती आहे तुम्ही सगळे मॅक्सिमम मुलं ग्रामीण भागात आलात. पण याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे काही कमी आहे. कमी कोणाकडेच नसतं. ते आपण स्वतः बनवतो की नाही मी कुठेतरी कमी आहे. मला इंग्लिश येत नाही. मी ग्रामीण भागातला आहे. मला इंटरनेट ॲसेस करता येत नाही. माझ्याकडे पैसे कमी आहेत. मी आत्ता सांगू शकतो की पुण्यामध्ये एकही क्लास असा नाही किंवा चाणक्य मंडल परिवार तर असं नक्कीच नाही की तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तुम्हाला एखाद्या कोर्ससाठी ॲडमिशन भेटलेलं नाही आहे. त्यामुळे ह्या सबबी कृपा करून कधीही सांगू नका की या सगळ्या सबबींमुळे मला अभ्यास करता येत नाही. आणि मागच्या वर्षी बरनवाल दादा त्याचं एक खूप सुंदर उदाहरण आहे. ऑल इंडिया रँक 32 पहिलाच अटेम्प्ट. चाणक्यने ₹1सुद्धा त्याच्याकडनं फी न घेता पूर्णपणे मोफताचा सगळे कोर्स दिले. आणि त्याने त्या फक्त सगळ्या गोष्टी आहेत पण ते त्या ज्या गोष्टी आहेत त्या सार्थ करण्याची धमक तुमच्यामध्ये पाहिजे. ती धमक असेल तर मग मात्र मला असं वाटतं की तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.
मग MPSCमध्ये मी जे सांगितलं की मी पहिले 2 महिने पूर्णपणे ते जे एप्रिल आणि मे हे 2 महिने पूर्ण MPSC केली. त्यानंतर मला माहीत होतं की 1 महिन्याचा गॅप आहे आणि UPSCची प्री येणार आहे. परंतु MPSCची मेन्स केल्यामुळे मला UPSCच्या प्रीचा कधीही लोड आला नाही आणि UPSCच्या प्रीचा मी एकदम शेवटी अभ्यास केला. त्याआधी मी UPSCच्या मेन्सचाच थोडा अभ्यास सुरू केला मधल्या महिन्यामध्ये आणि मग त्यानंतर UPSCची प्री झाली. ती मला खूप छान गेली. ती गेल्यानंतर मी असा नाही विचार केलो की आता प्रीचा रिझल्ट येईल आणि मग मी अभ्यास सुरू करेल. जे बराच वेळा होतं MPSCच्या मुलांमध्ये खास करून बराच वेळा होतं की अरे यार आता काय होणार, प्रीचा अवघड गेली, आता काय करायचं. बरेचसे तर पुन्हा प्रीचा अभ्यास सुरू करतात आणि मग ते एक दुष्टचक्र सुरू होते. प्री चांगली नाही गेली, प्रीचा अभ्यास करा, पुन्हा प्री चांगली जात नाही, पुन्हा प्रीचा अभ्यास करा. अरे मित्रांनो, प्रीचा अभ्यास करून काय तुम्हाला मेडल भेटणार आहे का? अभ्यास मेन्सचा करा. अभ्यास मेन्सचा केला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमची प्रीसुद्धा होईल. आणि हे कटू सत्य आहे, खरंच कटू सत्य आहे. जे मुलं फक्त प्रीचा अभ्यास करतात त्यांची प्रीसुद्धा होत नाही आणि मेन्स तर दूरच आहे. त्यामुळे कृपा करा मेन्सचा कमीत कमी MPSCसाठी तर हे खूपच आहे. कारण 1, 2, 3, 4 GSचा सिलेबस इतका वास्ट आहे की तो तुम्ही आधी केला तर प्री तुमची आपोआप होईल. मग त्यानंतर UPSC आता म्हणजे साधारण मी ते एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे जवळ 7 महिने होते. या 7 महिन्यामध्ये माझं जे शेड्यूल होतं, ज्याला प्रचंड अभ्यास म्हणतात, म्हणजे नक्की काय मी म्हणतो की प्रचंड अभ्यास, एकदम नातखुळा अभ्यास म्हणजे काय. तो अभ्यास जर सांगायचा तर सकाळी 7:30 वाजता उठायचं. 7:30 वाजता उठल्यानंतर 8 वाजेपर्यंत फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून 8, 8:15 रूममधनं निघायचं. रूममधनं निघालं की 8:30 वाजेपर्यंत जो सगळ्यांचा स्टेपल डाएट ज्याला म्हणतो, पोहे आणि चहा, एक कटिंग चहा, एक पोहे, 15 रुपयाचा नाश्ता करायचा. तिथनं लायब्ररीमध्ये गेलं की साधारण 8:30 पावणे 9 वाजायचे. 8:30 पावणे 9 लायब्ररीमध्ये बसलं की दुपारी जेवेपर्यंत 12:30पर्यंत अभ्यास. तो अभ्यास 12:30ला एकदा. आणि मला असं वाटतं मी जवळपास सर 8 महिने सलग 8 महिने डॉट 12:40 की 12:35 याच वेळी जेवायला जायचो. ते माझं बायोलॉजिकल क्लॉकच झालं होतं की त्याच वेळी जेवायला जाते. त्यावेळी जेवायला गेलो की दुपारी मला चहाची एकच व्यसन आहे, चहाचं व्यसन आहे थोडंफार. ते तुम्हाला सगळ्यांना असं काही नाही. मग 1, सव्वा 1 वाजता जेवून आलं की पुन्हा अभ्यास. तो अभ्यास करताना मध्ये एखाद्या दुपारची झोप ती मला पण येते. मी काय असं काही आभाळातनं पडलेलं नाही आहे, पण ती झोप पण तिथेच की एक 5-10 मिनटं झोप घेतली की पुन्हा रिफ्रेश. झोप झाली, बाहेर गेलो, चहा पिलो, पुन्हा आलो, 5:30पर्यंत पुन्हा अभ्यास. मग 5:30 ते 6 एक थोडा टाईमपास, बाहेरून पुन्हा चहा वगैरे, थोड्या गप्पा गोष्टी. 6 ते 8:30 बरोबर, 8:30 किंवा 35 पुन्हा अभ्यास. 8:35 निघायचं, जेवायचं. संध्याकाळचं जेवण झालं की 9 वाजता जे काय मेस आहे तिकडनं रूममध्ये यायचं. 9:15 रूम, 9:30 सगळे आम्ही मित्र एकत्र यायचो. आम्ही 4 मित्र होतो आणि 9:30 ते 1:30 4 तास पुन्हा डिस्कशन. मित्रांनो, ही माझी गॅरंटी आहे. तुम्ही जर याच पद्धतीने अभ्यास करत असाल तर तुमचं यश ठरलेलं आहे. तुम्ही मनाला विचारा की तुम्ही असा अभ्यास करताय का. आणि जर असा अभ्यास करूनही जर तुम्हाला यश येत नसेल तर ते दुर्दैव तुमचं नाही, ते दुर्दैव UPSC आणि MPSCचं आहे. जर दुर्दैव पहिल्या अटेम्प्टला माझ्या वाट्याला आलं तर दुर्दैव होऊ शकतं तुमच्याही वाट्याला आलं असेल, परंतु ते दुर्दैव नेहमी येत नाही. एक दिवस तुमचा असतो जो आज माझा आला आहे. आय विश की तो दिवस तुमचा पण असेल आणि पुढच्या वर्षी तुमचा पण येईल. परंतु त्यासाठी ही जी अभ्यासाची चिकाटी आहे ती सोडू नका. मी आताही फक्त क्वांटिटी सांगितली 12 तास आणि त्यानंतरचे जे काही टोटल 13-14 तास असतील, परंतु तो अभ्यास क्वालिटी अभ्यास झाला पाहिजे. क्वालिटी अभ्यास म्हणजे मी मागच्याच वेळी जी अभ्यासाची चतुसूत्री सांगितली होती, 12-14 तास जे असतील त्यापैकी 6-7 तास हा जो आहे तो तुम्ही वाचा, स्वतः वाचा. 6-7 तास वाचल्यानंतर कमीत कमी 2 तास ते रिवाईज करा. तुम्ही जर रिवाईज केलं नाही तर तुम्ही कुठेही नाही. तुम्ही काही विवेकानंद नाहीत की आईन्स्टाईन नाही आहेत. तुम्ही एक सामान्य विद्यार्थी आहात. मी पण तुमच्यासारखा सामान्य विद्यार्थी. मला पण एकदा वाचलं आणि लक्षात राहिलं असं होत नाही, कोणालाही होत नाही. जो म्हणत असेल तो खरंच एकतर विवेकानंदांचा अवतार असेल किंवा आईन्स्टाईनचा अवतार असेल. परंतु मला वाटतं 99% मुलं माझ्यासारखी आहेत. 6-7 तास वाचा, 1-2 तास रिवाईज करा. सगळं रिवाईज केल्यानंतर खास करून MPSCसाठी नंतर जे मुलं असतील त्यांनी कमीत कमी दिवसातले 100 ते 200 MCQs सोडवा. जे काय टॉपिक वाचलं आहे त्यावर सोडवा म्हणजे सोडवाच. आणि त्यानंतर एक टेस्ट. बाजारामध्ये असंख्य टेस्ट आहेत, टेस्ट पेपर भेटतात. एक टेस्ट पेपर घ्या आणि तो सोडवा. ही जर प्रॅक्टिस केली दर दिवस तर तुमचं यश काही दूर नाही आहे. आणि तुमचा हे जे 15-20 पावलांचं अंतर आहे ते पण काही दूर नाही. आत्ता वाटताना 15-20 पावलांचं अंतर आहे, पण ते अंतर पार करायला कमीत कमी 2 ते 3 वर्ष लागतात. मला वाटतं तो पंचवार्षिक प्लॅन न बनता ते एकाच फर्स्ट आणि व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट ते व्हावं. तुम्ही विचार नका करू की मी आता प्री देतो आहे, यावर्षी पाहू प्री. अरे दादा काय यार, या प्रीज होत नाही, मी मेन्सचं काय करू. मग मेन्सचा अभ्यास आपण मागे टाकतो. मग मेन्स झाली चुकून की मग इंटरव्ह्यूचा अभ्यास चुकून करतो आपण. असं केलं तर तुम्हाला यश कधीही भेटणार नाही आहे. ते जे ॲनिमल स्पिरिट, जे किलर इन्स्टिंक्ट असतं ना की नाही मी हे करणारच. कारण
तुम्हाला ज्यावेळी घरचे दर महिन्याला मला वाटतं 10,000 रुपये खर्च येत असेल, सगळ्यांना येतो, पुण्यात राहणाऱ्या प्रत्येक मुलाला 10,000 रुपये खर्च येतो, 7-8 तर येत असेल, 7-8 हजार रुपये ते पैसे पाठवताना तुमच्या घरच्यांना खूप आनंद होत असतो, कारण त्यांना माहीत असतं ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे, ही आपली इन्व्हेस्टमेंट आपल्याला कधी ना कधी फळ देणार आहे. मित्रांनो, त्या घरच्यांनी पाठवलेल्या पैशाचं चीज करा. ज्यावेळी तुम्ही सांगता की फोन करता, MPSCचा रिझल्ट लागतो आणि तुमच्या घरी फोन जातो की बाबा किंवा आई झालं आहे, माझं सिलेक्शन झालं आहे, अरे त्यावेळी त्या आईवडिलांची अभिमानाने फुगलेली छाती खूप 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 तुम्हाला चाणक्यत खरंच या डायसवर बोलण्यापेक्षाचा जो आनंद आहे तो आनंद त्यावेळी भेटत असतो. गावामध्ये मोठ्या हिरिरीने, मोठ्या फुशारकीने, मोठ्या आत्मविश्वासाने सांगत असतो की अरे हा साहेबाचा बाप आहे, आणि तो हा साहेबाचा बाप आहे हे खूप खूप महत्त्वाचं वाक्य आहे. हे वाक्य फक्त गर्वाचं वाक्य नसतं, हे वाक्य फक्त गर्वाचं वाक्य नाही किंवा त्यानंतर भेटणारे तुम्हाला लाल बत्तीचा तो माज नाही आहे, तर हे वाक्य आहे की तुम्ही त्यांनी दाखवलेला विश्वास तुम्ही सार्थ केलेला आहे. आणि मित्रांनो, दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासारखं सुख या जगामध्ये मला वाटतं दुसरं कोणतं नाही आहे. तर खरं तर मला बोलायला आवडतं आणि बोलायला खूप सारं आहे, परंतु ज्या ठिकाणी सगळंच काही बोलणं शक्य होणार नाही, तरी पण मी 2-3 गोष्टी ज्या प्रकर्षाने सांगू इच्छितो, ज्या मी नेहमी सांगतो की लढायचे तर मग जिंकण्यासाठी लढा. उगीच एक अर्ध्या मनाने लढू नका की यार जमलं तर पाहू, जमली तर प्री, जमली तर मेन, जमलं तर इंटरव्ह्यू, जमलं तर काहीच नसतं. अरे तुम्ही दुकानात जाताना पण एखादं चप्पल किंवा एखादा शूज घेताना 10 वेळा त्या दुकानदाराला विचारता. इथे UPSC बसली आहे, 10 लाख लोक एक्झाम देतात, त्या 10 लाख लोकांमध्ये 10,000 मुलं मेन्स पास करतात, त्यातले 3,500 इंटरव्ह्यू देतात आणि त्यातले 1200 सिलेक्ट होतात, आणि त्यात तुम्ही जर पहिल्या 300-400मध्ये आले तर मग तुमचा कुठेतरी चांगलं केडर वगैरे भेटण्याचा चान्स असतो. त्यामुळे होईल असं काहीच नसतं, प्रयत्न हवेत, आणि ते खरंच मनापासूनचे प्रयत्न हवेत. स्वप्न पहा, सगळ्यांनी स्वप्न पाहिले, तुम्ही इथे आले म्हणजे तुम्ही स्वप्न पाहिले, अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिले, हे स्वप्न तुमचं नाही, ते स्वप्न सगळ्यांचं आहे. मग ते स्वप्न, मी ते आर्टिकल लिहिले, त्या आर्टिकलमध्ये पण त्याचा शेवट तसाच आहे. जर तुम्ही एकदा स्वप्न पाहिले, मग त्या स्वप्नाला सांगू नका की माझ्या अडचणी किती मोठ्या आहेत, त्या अडचणींना दाखवून द्या की माझी स्वप्न किती मोठी आहेत, आणि त्यापुढेही जाऊन फक्त स्वप्नच नाही तर ती स्वप्न साकार करण्यासाठी माझी जिद्द आणि मेहनत किती मोठी आहे हे दाखवून द्या. गरज त्याची आहे, गरज स्वप्नांची नाही, स्वप्न साकार करण्यासाठी लागणाऱ्या जिद्द आणि मेहनतीची गरज आहे. तरच जाऊन उद्याचा श्रीधर धुमाळ होऊ शकता. मित्र म्हणजे श्रीधर धुमाळ कशाला, जी देशामध्ये पहिली आली ती इरा, तिच्यासारखं होण्याचा प्रयत्न करा. आणि मला आहे यश भेटले, परंतु यश म्हणजे शेवट नाही आहे, ही कुठेतरी सुरुवात आहे. उद्या अधिकारी होईल, परंतु जसं मी म्हटलो, एकच नंबर नादखोळा, जबरदस्त, लयभारी, हवा, या गोष्टी आहेत का? असतीलही, परंतु त्या क्षणिक आहेत. जर खरंच आयुष्यात काय करायचं असेल तर एक स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी होण्याचं माझं नेहमी स्वप्न असेल. हे फक्त शब्द नाही आहे, हा एक शब्द नाही आहे, यामागे खूप मोठं तत्त्व आहे, खूप मोठी फिलॉसॉफी आहे. स्वच्छ आणि कार्यक्षम जरी 2 शब्द वाटत असतील तर त्याच्यामागचा आशय खूप मोठा आहे. आणि चाणक्य मंडल परिवारामध्ये आल्यानंतर तुम्हाला तो आशय नक्कीच समजेल. धर्माधिकारी सरांनी केलेल्या कार्यातून म्हणा किंवा जे काही आत्तापर्यंतचं त्यांचं कार्य असेल, त्यांनी घडवलेले विद्यार्थी असेल, त्यातनं ती मिळालेली शिकवण आहे. स्वच्छ आणि कार्यक्षम हे बोलायला जितके सोपे वाटतात तितके प्रत्यक्षात आणायला नक्कीच ते अवघड आहेत, परंतु इथे भेटलेल्या शिकवणुकीने मला ते नक्कीच साध्य होईल असं मला वाटतं. तर शेवटी मी एक सांगू इच्छितो की स्वप्न पाहिलं आहे ते आता साध्य करायचंच, लढायचंच. 10वीला असताना एक कुसुमाग्रजांची कविता होती, कोलंबसचं गर्वगीत, तुम्ही ऐकलं असेल ते. मला राहून ते गीत आठवतं. चला ओ भाराती शुभ्र शिडे गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला, अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत नाशा किनारा तुला पामर आला. दाखवून द्या UPSC आणि MPSCला की अरे तुम्ही तर एक एक्झाम आहे. माझा जो आत्मविश्वास आहे, माझी जी आशा आहे, माझी जी अपेक्षा आहे ती या UPSC MPSCपेक्षा खूप मोठी आहे. आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी फक्त UPSC MPSC नाही आहे, आयुष्य खूप मोठं आहे. आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी एक माणूस म्हणून जगा, एक माणूस म्हणून सक्सेसफुल व्हा, तर तोच खरा जीवनाचा, मला असं वाटतं की ज्याला म्हणू शकतो की मूळ गाभा आहे. आज मला इथे बोलण्याबद्दल, खरंच जी संधी दिली त्या संधीबद्दल मी चाणक्य मंडल परिवाराचा खूप आभारी नाही म्हणू शकत, खूप मी ऋणी आहे. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी हे काही लग्नाचं भाषण नाही आहे, तुम्हाला तुमच्या भावी अभ्यासासाठी, भावी प्रयत्नांसाठी खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.